जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। महावितरण कंपनीला धक्का। महावितरण विरुद्ध माणगाव ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक लढ्यामध्ये अखेर विजय। महावितरणने माणगाव ग्रामपंचायतीच्या विरोधात दाखल केलेले स्थायी समितीकडील अंतिम अपील फेटाळण्यात आले। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महावितरण कंपनीने माणगाव ग्रामपंचायतने पोल, डीपी, ट्रान्सफॉर्म, हायटेन्शन लाईट यावर लावलेल्या कराचे विरोधात पंचायत समितीकडे केलेले ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील 124(5) प्रमाणे दाखल अपील फेटाळल्याने याबाबत महावितरण ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार अंतिम अपील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीकडे दाखल केले होते। त्या अपीलावर बऱ्याच सुनावण्या होऊन महावितरणचे अंतिम अपीलही फेटाळण्यात आले। त्यामुळे आता माणगाव ग्रामपंचायतीस महावितरणकडून फाळा वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला। माणगाव ग्रामपंचायतीने महावितरण कंपनीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारे डीपी, पोल, ट्रान्सफॉर्म, हाय टेन्शन वायर याचा कर ग्रामपंचायतीला मिळावा याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महावितरणकडून कर वसुली करण्यास परवानगी दिली होती। तसेच कर वसुली करण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतीला कायद्याने प्राप्त आहेत असे निष्कर्ष नोंदवले होते। याबाबत ग्रामपंचायतीने लावलेले कर हे चुकीचे असल्याबाबत महावितरणने उच्च न्यायालयामध्ये म्हणणे मांडले होते। यावर उच्च न्यायालयाने ही बाब या न्यायालयाच्या अखत्यारीत येत नसून लावलेले कर हे बरोबर आहेत किंवा चुकीचे याची खातरजमा संबंधित विभागाने करावी असे आदेश दिले होते। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हातकणंगले पंचायत समितीकडे महावितरण कंपनीने अपील दाखल केले होते। या अपीलावर बऱ्याच वेळा पंचायत समिती हातकणंगले यांच्यासमोर सुनावणी झाली। यामध्ये महावितरणने केलेल्या अपीलामध्ये तथ्य नसल्याचे आरोप, ग्रामपंचायत माणगाव यांनी लावलेला कर हा ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीस अनुसरून बरोबर असल्याने आणि कर वसुलीचे अधिकार ग्रामपंचायतीस असल्याने महावितरणने दाखल केलेले अपील पंचायत समिती हातकणंगले यांनी अमान्य करून फेटाळले होते। पंचायत समिती हातकणंगले यांनी अपील फेटाळल्यानंतर महावितरणने ग्रामपंचायतीतील अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीकडे अंतिम अपील दाखल केले होते। याबाबत ग्रामपंचायत माणगाव यांनी लावलेले कर ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 124 नुसार योग्यच आहेत व ग्रामपंचायत अधिनियम 1959 व 1960 नुसार कर वसुलीचे अधिकार हे ग्रामपंचायतीला आहेत। सदर कराची वसुली ग्रामपंचायतीने सन 2012-13 पासून करावी व ग्रामपंचायत माणगाव यांनी पोलच्या मोजमापाचे क्षेत्रफळ 9 चौरस फूट ठरावात नमूद केलेले आहे, परंतु विद्युत पोलचे क्षेत्रफळ काढले असता 4 फूट दिसून येते। त्यामुळे सदर मोजमापात दुरुस्ती करण्यात यावी। तसेच ग्रामपंचायतीला गाळा म्हणजेच तारेचा गाळा यावर कर आकारणी करता येणार नाही। उर्वरित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकेंद्र, विद्युत पोल, डीपी यावर महाराष्ट्र कर फी नियम 1960 कलम 124(1) प्रमाणे कर आकारणी करून वसुली करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे। त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने तात्काळ वसुलीची कार्यवाही करावी असा अंतिम निकाल दिला आहे। असा आदेश देऊन महावितरणने केलेले अंतिम अपील अमान्य करत असल्याचे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या निकालात नमूद केले आहे आणि स्थायी समितीने अपील फेटाळत असल्याचे आदेश दिले आहेत। ग्रामपंचायत माणगावच्या बाजूने ॲडव्होकेट पवनकुमार उपाध्ये व ॲडव्होकेट सनी बागडे यांनी काम पाहिले। तसेच महावितरण कंपनीच्या वतीने ॲडव्होकेट श्री पाटील यांनी काम पाहिले। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।